त्रेतायु केलं बापायु केलं आता आलं बघा कलियुग आता आलं बघा कलियुग रस्ते साधे होते, माती होता, मातीसारखी मऊ होती. त्या रस्त्याला फार मजा वेगळी होती. पायचे धुण्याने मागायचे पण ती मजा फार वेगळी असायची. पण आता रस्ते झाले पावसाळ्यात आणि तांबडी, त्याची माणसं पण तांबडी झाली, ऐकायला मागत नाही. म्हणून तो काळ आठवा. त्या काळामध्ये एकत्र पारवरती गप्पा चांगल्या गोष्टी चालायच्या. पण आता जमाना झाले ना, आता प्रत्येकाच्या हाताला मोबाईल, लोक आपला मोबाईल घेतोय आणि साईडला बघतच जातोय. त्याच्यामध्ये आपले गेम आहे ते यूज करते माणूस. पण आता हा संवाद हरवत चाललाय. आज बापाचा मुलाशी संवाद हरवला आहे, आईचा मुलीशी संवाद हरवला आहे, पत्नीचा पती संवाद हरवत चाललाय. आज भाजी जर मीठ कमी पडलं ना आणि नवरा हॉलमध्ये असेल तर बायकोला व्हॉट्सअप मेसेज करतोय, अगं भाजीत मीठ कमी पडलाय. लगेच मेसेज असते, हा हा आले घेऊन आले, लगेच घेऊन येते. आपण जमाना असा आहे. आज संवाद आपण कुठे हरवत चाललोय. त्याच्या एका कुटुंबामध्ये 4-4, 5-5 कुटुंब राहायची एकत्र. आता ते राहिल्या ना जमाना. आता भाव सुद्धा भावाला सण करत नाही. पण बरोबर आज चालायची गरज आहे. तो दिवस आठवा नंतर दयाची गरज आज आपल्या भासणार आहे. म्हणून काय म्हणतोय, माझ्या आजीच्या काळामध्ये रुपयाला कुंकू व्हायचा कपडा असायचा आजीचा. त्याचा सकाळी लावला की नाही तो सकाळी लावायचा कुंकू. आता कुंकू हा गेला आहे. आता आली ती काय टिकली, लाल साडी असेल तिच्यावर लाल टिकली, पिवळी असेल तिच्यावर पिवळी टिकली, हिरवी असेल तिच्यावर हिरवी टिकली. ती टिकली तर टिकली नाही तर बघा आपण सवय आपण कुठे पण लावतो, बाथरूमला म्हणा, कुठे दरवाजाला म्हणा, कुठे त्या स्टीलच्या भांड्याला म्हणा, कुठे तरी सवय आपण लावतो. पण माझ्या पुढीचा आधीचा काळ, त्या काळामध्ये रुपयाला कुंकू असायचा कपाळी. एकदा सकाळी लावला की नाही संध्याकाळी लावायचा. पण आज कुंकू हरवत चाललोय. आणि पदर आपण तरी विशेष गेला आता.
वगैरे तर आल्याच नाही वटी वाढवून कुठं कारण आले जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घरामध्ये एक असेल जीन्स पॅन्ट तर 4 जण घालतात बाप पण घालतो मुलगा पण घालते मुलगी आणि आई पण घालते आता जमाना असा आहे आणि मग आपली संस्कृती आपण हरवत चाललोय हे जतन आपण संस्कृती आपण केलं पाहिजे आणि उद्या प्रसंग आला तर आपण दुसऱ्या दिवस होतो त्यापेक्षा आपण आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे आपली मुलगी असेल आपला मुलगा असेल तो काय करतोय त्याचं राहणं कसं त्याचं खाणं काय त्याची संगत काय या गोष्टी आपण आपल्याला पाहायला पाहिजे आणि तरच आपण या ठिकाणी आपण आपल्या घरातून सुरू केली तर नक्कीच गाव पण सुरू होईल गाव असेल तर तालुका असेल तर देशातून सुरुवात होईल पण सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे म्हणून काय म्हणतोय बाजारात गेलो आम्ही विदेशाला कुरकुरी घेतले काय कुरकुरी माझ्याकडे घेतला नाही आणि बरोबर 3-4 प्लेट खिचडी बरोबर खाल्ली त्यांनी दुपारी त्यांनी काय कुरकुरी खाल्ला नाही बरोबर तो जेवण आला बरोबर भातासाठी त्यांनी खिचडी खाल्ली दुपारी आणि काय सांगतोय कोणी म्हटलं काहीतरी घेऊन बाजारात म्हणून मी आणल्या त्याच्या मित्राला जेवायला घेऊन आणला आम्ही मालवणचे मित्र होते घरी जेवायला घेऊन आले तर वडीने नाश्ता केला तर काय बनवू म्हटलं तर काहीतरी बनव काय बनवते मग रवा बनवते ठीक आहे वडीने रवा बनवला आणि 4 मित्र होते 4 चौघांच्या पुढे ठेवला प्लेट तर एखादी खाली मित्राने सुरुवात केली तर मग भोवाने विचारलं काय हो असं झालंय रवा कसा झालाय तर तो मालवणचा मित्र होता मग रवा छान झालाय फक्त कुलेला चिकटलाय कुला म्हणजे काय त्याच्यावाले समज बोलतात रवा छान झालाय मात्र कुणाला चिकटलाय असा आता संवाद आहे कारण आता मोबाईलमध्ये पाहिलं तर कितीतरी कॉमेडी व्हिडिओ आहेत कितीतरी असे व्हिडिओ आहेत एकदा कॉमेडी सर्च करा एकच कॉमेडी व्हिडिओ माणूस एकटा असेल तुला हसण्याची गरज नाही आता जमाना असा आहे माणूस हसणं पण विसरलाय हसा कारण हसण्याने आयुष्य वाटतं आता हसणं पण माणूस विसरलाय फक्त मोबाईलच्या नादामध्ये फार गुंतून गेलाय म्हणून काय म्हणतोय डोकी ठेवा कारण डोकीचा फळ म्हणून त्यांचा फळ आणि हा सुंदरचा कार्यक्रम आज रेखी नसतील तर हा कार्यक्रम साधन पाडत नसता आज 4 पाऊल होते 4 पाऊल तिथे झाले पण आज गणपतीची कृपा आहे ह्याच्याकडे वाद असतील पुढचं असणारी वाद मिटवून सुद्धा आज गणपती बाप्पानं आज हा सुंदर आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या हाताने हा सरपण झाला आहे म्हणून काय म्हणतोय
युगात नवयुग आलं, इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुक वालं.